वास येते म्हणून. हो ही गोष्ट बरोबर आहे. मेल्यानंतर जास्त वेळ राहिला तर वास नाही वास येते. येते ना. हो हो. मग तुझ्यापेक्षा काय कमी आहे का ते? अगदी मान ते काय खरी गोष्ट आहे तुमची वाली व. अहो ते गाय दूध देते म्हणून देशाला दूध पुरते असं म्हणाय ना. वासरा दूध पाजते देशाला दूध पुरवते आणि पैसे येतात. बरोबर आहे. जशी ते गाय वासरा दूध पाजते देशाला दूध पुरवते जशी गाय दूध देते तर मी दूध देते. हे काही विचार आहे. गाय जशी दूध देते तशी हेही दूध देते. मग असे काय ना म्हणले गायचा दूध डेअरीवर जाते महादूध हॉटेलमध्ये जाते म्हणजे मारी दुसरा म्हणला तर उघडी नुकतानी म्हणशी रंगदारी कोणाच्या बरोबर कोणाजवळ सांगून राहिली शेत पण. अहो ते देशाला दूध पुरवते काय आणि वासराला पाजते. मी आपल्या मुलाला दूध पाजते हो. एवढे सचिन गेले हे एवढ्या मोठाचा पोटाचा वासरू पोट भरून दूध पाजते. या देशाने ह्या जनता जनार्दनाला दूध पुरवठा करते. काही तुझ्यापेक्षा कमी आहे तर मागे आहे ते. तेही माय आहे पहिली माय आणि मी दुसरी माय आहे माहित आहे. अहो गाय म्हणजे माय होय ते. गाय म्हणजे माय होय. मग तुझा बापही कोणी असल? माझा बाप हो. अहो माझ्या बापाचं नाव आहे रामदास. या खाण्यात माती पडो ते जानवर काय तुझा बाप माणूस आहे का जानवर आहे? माणूस. मग माणसाचा आणि जानवराची काय नैतिकता? तू पैदा झाली त्याच्यातून. हो गाय म्हणजे ज्यावरती तुझी माय आहे तर सांड म्हणजे बाप म्हण. साडेल बाप मी तर तो सांडच नसतात तुझ्या मायला दूध आलं असतं का? मीच नसतं तुझ्या अवलाद झाली असते का? दूध तरी आलं असतं का? म्हणजे गाय म्हणजे माय तर सांड म्हणजे बाप. बकरी म्हणजे मावशी ना बकरा म्हणजे मावसा. अस म्हणजे मोठी माता हल्या म्हणजे मोठे बाबा म्हण. त्या हल्ल्याला मोठे बाबा म्हणून एवढी पागल आहे मी. बोलायचं नाही माझ्यासोबत. खाटीवर झोपली आहे अशी मच्छीसारखी तळमळते फडफडते. हे शब्द नाही विचारा का दुखते व का झोमलं म्हणून. मी समजतो तुझा झटका काय म्हणून. तुझ्या भावना काय माझ्या लक्षात आलं. अरे दिवाळीपासून सारखं बाहेर बाहेर आहे. घरी येऊन तुला हातबोट नाही लावलं म्हणून ठीक आहे. याच्यानंतर एवढी चूक नाही होणार. कुठून येईन चेहऱ्यावर पाणी घेणार नाही पायावर पाणी सोडणार नाही. पहिले तुला हात बोट लावेल तेव्हा म्हणते ना गे माय महानवरा मोठा ही लागोताचा आहे. धनकीच्या ढेपल्या समजली बरे तू. धनकीच्या ढेपल्या मारी धुत्रावर लागतो उडी उतारी पडशी. जास्ती बाजारला हो मला बोलासं वाटत नाही. चक्कर येऊ नये का? एक काम करा तुम्ही डॉक्टर साहेबाला घेऊन या. औषध वगैरे घेते नंतर मी जाते. 10 मिनिटात. हो लवकर या. 10 मिनिटात व्यवस्था परिपूर्ण करून ठेव. हो आपलं मकान अहो मंदिरासारखं सुंदर नाही होत. मी माझ्या डोळ्यानं पाहिजे तेव्हा आता
वर्ष झाले दादा पाटलाच्या मा दोस्ताना आहे, पण 15 दिवस झाले पाटलाची ना माय काय भेट झाली नाही. जेव्हा पाटील निवडणुकीत उभा होता तेव्हा रोजही माझ्या घरी येणं मला का म्हणे पाहिजे म्हणे माझ्या घंट्याकडे लक्ष ठेवू म्हणे. भावाजी त्याच्या चुनाव चिन्ह घंटा होता. ठीक आहे म्हणलं, मा दोस्त मा मित्र जर निवडणुकीत उभा आहे न उद्या निवडून आला तर मा काहीतरी फायदा होईल. पण मा कायचा फायदा होते भावाजी? गावचा सरपंच बनला, आपल्या घरी 3 मजली बिल्डिंग बांधलं, पण मा गरीबाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ह्या माणसासाठी पुरा आपला झिजवून टाकलो बंदीच्या आसपून, तरी माझ्याकडे लक्ष नाही. काय हरकत नाही, तू जरी लक्ष देत नसतील पण समोरच्या वेळेस निवडणुकीत उभा हो, तू नाही घंटा फोडफाड केलो तर मी नावाच्या मायजन नाही. आणि तू जरी मला भेटत नसतील पण तुला घरी येऊन तू भरपूर समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. येतो तुझ्या घराकडे. कितीही समंजसपणाने बोलण्याचा प्रयत्न करा, जमाना त्या रीतिरिवाजाला राहत नाही, वागत नाही एवढा नक्की. अरे जाऊ द्या हो जमान्याचा, स्वतःची बायको तर डोक्यावर बसते, काय विचार करू शकते माणूस? नाही, आपली ऐपत आपली ताकद पाहून बाहेर सांगावा. शान माशातीनं धंदा फुटाण्याचा करण्यात काय अर्थ आहे का? एखादी भेटली बाई म्हणून भाडे आपल्या घरचा अंधार पाय. केवढा मोठा हात, केवढी मी सवा डॉक्टरचा, सवाल माझ्या बायकोचा. कवसे ए कवसे, काय बरं नाही का? तुम्हाला खोटं वाटते? भरती गरम झाली व तू, थंडी केव्हा पडी? इंजेक्शन वगैरे ट्रीटमेंट केल्यावर आवाज मारा डॉक्टर. आवाज मारू मग मी? डॉक्टर साहेब, अजी डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. हे डॉक्टर होत का? माझा भाटवा गोरा गोरा होता बाई, हा काळा काम झाला बा. काळे माणसं असले तर का मुळखात होते? काळा किंवा दोनच ना, त्याच्या सद्गुण किती, त्याच्या दुर्गुण किती याचा गांभीर्याने विचार कर आणि मग कामाला लाग. येणाऱ्या डॉक्टर कडून ट्रीटमेंट करून घे, पैसे पण मीच पाहत बसेन. मग मला भीती वाटते. कशाची? सुईची भीती वाटते मला. वाकरा शिबिर म्हणतं का? काय होतं मग? इंजेक्शन. इंजेक्शन आहे? हो, अजून नाही घेतली व मी. अब आता दिवसातून 3 वेळा घ्यायचे आहेत ना. 3 वेळा? काही एका वेळा न होते. ओरे बापा, मरून जाईन बापा. का फेल म्हणतो तू? सांग. तापाच्या गोळ्या बांधून त्याला चुरबाच्या गोळ्या. बंकर चुरपना पुष्कळ झाला तो चुरपना. माणसासारखा माणूस आणि त्या बायको संग कबड्डी खेळते का रे? येणं मैदानात तू नाही दामपट्टी रोवलं तर मी नावाच्या मायजेन नाही. पाटील साहेब काय रे, काय म्हणत आहे? का म्हणावच्या म्हणून मला आता समजला का 8 दिवस झाले तुम्ही ग्राउंड वर काऊन नाही येऊन राहिला? 2-2 हात घरीच खेळता ना. अच्छा, मग का म्हणून राहिला? म्हणून राहिला म्हणजे आपला घर उचलायला गावाच्या बाहेर नेऊन बरे घडीत बांधा. त्रास तुला होते की मला होते? ज्या माणूस बिमार पडला तो डॉक्टर कडे जाते, डॉक्टरने तर काय पहिले त्रास मला पाटील. तुला त्रास आहे ना, तर चाल आपला घर उचलणं चालतं हो. इकडून आपला घर उचलणं चालतं हो. आपला घर उचलणं चालतं हो. आणि बिनफालतू घर टॅक्स भरू घरात पंचायत नको सांगू मी काय करायचं आहे. का करायचं म्हणजे पाटील साहेब, आमच्या गावात तुम्ही दोघं नवरा बायको आहात का? तर मी का ठेका घेतला का लोकांचा? का ढोर डुक्कर दिसतो का? मी तुला ढोर समजतो का रे? ढोर समजतो का रे म्हणजे सकाळ झाली का? कुछ नाही रे. जिचं नाव आहे जिंदगी, ज्या ठिकाणी जिंदगी आहे त्या ठिकाणी हात चालू होईल, बोल चालू होईल, हांडीला चाटू लागल, चाटवाले हांडी. काय होईल याच्याशिवाय तू सांग. बरोबर पाटील साहेब, जिंदगी म्हणला तर चाटवाले हांडी लागल, हांडीला चाटू लागल. पण असे खेद पडत का? एवढं बारीक विचार, एवढा बारीक विचार. पंढरपूरला जात असल्यानं रस्त्यात ठेस लागली म्हणून का पंढरपूरला जात नाही? जातात ना. मग एवढं वाचे ठेस लागल तर मी पंढरपूरला जाणार. हांडी नाही फुटली ना 14 वर्षात एकही वेळ. कशी हांडी पकड फुटते. बाहेर दबाजाना घरी खरकटल्या बाजा चाटू पकडावं लागते पाटील साहेब. असं आम्ही ह्या गावचे शेतकरी माणसं आहोत. माणसासारखं बोल. शेतकरी नाही तर कास्तकार म्हण. बोलायचा सुधारणा नाही, शेतकरी म्हणतं. बरं, आम्ही या गावचे कास्तकारे माणसं आहोत. एखाद्या बाई घिसली तर तुम्ही पंचायत होईल ना. का शिवाय लोक नाही जो बोलायच्या दोस्त बोलून राहिलो. बरं, आम्ही या गावचे मजूर माणसं आहोत. दोघंही नवरा बायको
शेतामध्ये जातो आणि आपला प्राप्तो संध्याकाळी येतो घरी आम्ही चटणी बनवतो पुन्हा गोविंदानं खातो आणि जवळ जवळ झोपतो जवळ झोपते फक्त हा त्या गावात मंदिरात झोपते आणि दुसरं समशान घाटात झोपते फक्त जवळ झोपते तुला लाज नाही वाटत बाबाजी आमच्या घरात लहान साहेब आम्ही मोठी झोपावा आपल्या व्यवस्थेप्रमाणे आपल्या ऐपतीप्रमाणे आम्ही आपली जिंदगी करतो म्हणतो मी सत्य परिस्थिती सांगून राहिलो ना चटणी आम्ही खातो पुन्हा गोविंदानं जवळ झोपतो 11:15 वाजतावरी बरोबर झोप लागते पाटील साहेब आणि 11 कधी काटा गेला आणि पुन्हा दोघा नवरा बायकोच्या काचेर सुरू झाला तर माया घरचे दोन्ही लेकरं दचकू उठतात माया घरचे दोन्ही लेकरं दचकू उठत असतील तर आम्ही दोघं नवरा बायको झोपत असू का मला सांगून काय फायदा होता तब्येत खराब असेल तर औषध पाणी घ्या ना बे आम्हाला बोलायचं नको करू मी बहुत बेकार माणूस आहे बोलायचं नको करू तुमच्या बाई एवढा तरस वाढला पाटील साहेब अरे करता तर करा पडतले काय करता का बोलते रे माणसासारखं रे का बोलते म्हणजे खिशातले मोबाईल पडतात तरी तुम्हाला भान नाही राहील अच्छा हा मारता तर मारा करता तर करा पण दरवाजे खिडक्या बंद करून तर करा तब्येत तोंड घुसक्या तुम्हाला गरज काय तुम्ही कोणाच्या जिंदगी डोकावून पाहणं कोणाच्या खिडकीतून तोंड टाकून पाहणं आमचे तोंड कुचके नाही पाटील साहेब तुम्ही आमच्या गावच्या मानवाईक माणसा तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्या मार्गदर्शन घेण्यासाठी धाव तुमच्या घरी आलो पण काय आहे तुमच्या पलट्या मारता दोघे नवरा बायको म्हणून त्या माणसाच्या मनवा आहे त्या माणसात धाक नाही दरारा नाही ठसका नाही वजन नाही रुबाब नाही त्या माणसाला बायको नाही करावं काय करावं नका बोलको होऊन जावं एखाद्या पहाडावर बसावा तुला असं वाटते या माणसाची काही इज्जत नाही म्हणून अबे तुझ्या विचाराप्रमाणे आम्ही पहाडावर जाऊ काय हरकत नाही पण जो माणूस चव्हाट्यात छाती ठोकपणे आपले विचार मानते त्या माणसाला असं वाटत तर माझ्यासारखा तोफखाना दिला आठ बंद्याची बंदी पण धाका दरारा ठसका वजन रुबाब आहे रुपाने देखणे कुणाला छान या नाही छान त्या बायको ठेवतो लोक हातात नाही ठेवत बंदा मुठीत बायको ठेवते मुठीत भगवान जरी दरवाजात उभी असेल नजरेवर नजर पडली तर उभी असेल तर मला पायदल उठता नाही होत हा कोणता दबका बे एवढाच नाही पाटील साहेब सध्याच्या डब्बा घेऊन जर परसाकडे जात असाल आणि एकच शब्द जर कदाचित म्हणलो खाऊन हो तर डब्बा 33 टक्के घरात परत येते हो रे असं